सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद मिटण्याची शक्यता आहे। पृथ्वीराज पाटील यांनी आयोजित केलेल्या विजयनगर येथील उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हे दोन्ही नेते एकत्र आले होते। यासाठी खासदार विशाल पाटील यांनी पुढाकार घेतला। सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात गेल्या 2 महिन्यांपासून संघर्ष सुरू झालाय। दोघांचे समर्थक एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत होते, त्यामुळे काँग्रेस अंतर्गत वाद वाढत चालला होता। काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांची एकत्रित बैठक घेऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले। त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेले सोशल वॉर थांबलेत। तर रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले होते। माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या नावाने विजयनगरातील त्रिमूर्ती आणि दयानंद हाऊसिंग सोसायटीच्या खुल्या भूखंडावर पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून सहकार तपस्वी गुलाबराव पाटील स्मृती उद्यानाचा भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळा पार पडला। विजयनगरमधील त्रिमूर्ती आणि दयानंद हाऊसिंग सोसायटीच्या 30 गुंठे ओपन स्पेसवर हे उद्यान विकसित होते। विशाल पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। मागील 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर सायंकाळी सांगलीसह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले। काही गावात मेघगर्जनेसह जोराच्या पावसाने हजेरी लावली। सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मुसळधार पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने तासभर वाहतूक विस्कळीत झाली। उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोराच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती, मात्र गेल्या 4 दिवसांपासून उष्मा वाढला होता। ढगाळ वातावरणही राहिलं, मात्र पावसाने हुलकावणी दिली होती। सायंकाळी 6च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला। वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील अनेक गावात जोरदार पावसाने झोडपून काढले। जून महिन्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने शेतीत पाणी कायम होतं। सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं। सायंकाळी 6 वाजल्यापासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली। सायंकाळी शाळा आणि शासकीय कार्यालये सुटल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला। पावसामुळे भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली। सुमारे तासभर पाऊस सुरूच राहिला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे। राम मंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, एसटी स्टँड परिसर, मारुती चौकात पाणी साचल्याने तळ्याचं स्वरूप आलंय। हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। अंमली पदार्थांच्या नशाखोरीतून जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे। मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत। अल्पवयीन मुले मुडदे पाडत आहेत। अंमली पदार्थ विरोधी समिती झोपली आहे का, तिला जागा करा आणि या विरोधात कारवाई सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल आणि घंटानाद आंदोलन केलंय। नशेखोरी विरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। लैंगिक अत्याचारासह खून, हाणामारीच्या घटनांमध्ये रोज वाढ होतीये। बहुतांश प्रकरणांमध्ये सहभागी गुन्हेगार हे नशेच्या आहारी असल्याचं समोर येते। मुळाशी नशापुरी असेल तर त्याच्या मुळावर घाव घालण्याचं काम पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे। ते होत नसेल तर जिल्हास्तरीय समितीने त्यांना जाब विचारला पाहिजे। त्याबाबतचा ॲक्शन प्लॅन तयार करून त्यानुसार कार्यवाही केली पाहिजे। हे काहीच होत नसल्याने आज ढोल वाजवून आणि घंटानाद आंदोलन केल्याचं पृथ्वीराज पवार यांनी सांगितलंय। हजारो तरुण नशेच्या आहारी गेलेत। गांजा आणि अंमली पदार्थांमुळे सांगलीची सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे। दिल्लीची निर्भया, कोलकात्याची डॉक्टर महिला, बदलापूर पाठोपाठ सांगलीत एका गुन्हेगाराने बालिकेवर सार्वजनिक ठिकाणी अत्याचार केलाय। व्यसनाच्या आहारी गेलेल्या या नराधमांनी सामाजिक स्वास्थ्याची चाळण केल्याची दृश्य पाहायला मिळतात, त्यामुळे आज निवेदन देण्यात आले। यावर कारवाई न झाल्यास हजारो नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिलाय। सांगलीतील शामराव नगरसह प्रभाग 18 मधील अनेक रस्ते दलदलीच्या पाण्याखाली होती। या रस्त्यांना निधी मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं। त्यावेळी आयुक्तांनी निधीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, मात्र प्रशासनाने प्रस्ताव तयार केले नसल्याने माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी शहर अभियंत्यांच्या कार्यालयात चटणी भाकर आंदोलन करत दिवसभर ठिय्या मारलाय। जोपर्यंत काम मार्गी लागत नाही तोपर्यंत दररोज आंदोलन करणार असल्याचा इशारा भोसले यांनी दिलाय। प्रभाग क्रमांक 18 मधील अनेक रस्ते पावसाळ्यात पाण्याखाली जातात। या रस्त्यांना निधी मिळत नसल्याने माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी आंदोलन केलं होतं। त्याची दखल घेऊन आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रभागातील पाण्याखाली जाणारे तसेच दलदलीच्या सर्वच रस्त्यांना लागणारा निधी मंजूर करून दिला जाईल अशी ग्वाही दिली होती। त्यानुसार शहर अभियंत्यांकडे प्रस्ताव देखील पाठवला होता, परंतु शहर अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार करण्याबाबत शहर अभियंता तसेच नगर अभियंता यांच्याकडून कार्यवाही पूर्ण केली नाही
बांधकाम विभाग याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नसल्याने माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी शहर अभियंत्यांच्या कार्यालयात चटणी भाकर आंदोलन करत दिवसभर ठिय्या मारला। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असताना कामांना तांत्रिक मान्यता मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनाने 2 दिवसात तांत्रिक मान्यता घेऊन देण्याची ग्वाही दिली। राज्यातील वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी साखर कामगारांनी राज्यातील महायुतीला सरकारला गंभीर इशारा दिलाय। राज्य सरकार साखर कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून साखर कामगारांच्या वेतनवाढीसह अन्य मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आलाय। सांगलीत महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आज सांगलीत राज्यातील साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची बैठक संपन्न झाली। साखर कामगारांनी वेतनवाढ, थकीत वेतन आणि किमान वेतन या प्रमुख 3 आणि अन्य 35 मागण्या सातत्याने सरकारकडे मांडत आल्या आहेत। मात्र साखर कामगारांच्या प्रश्नाकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले। त्यामुळे आता राज्यातील साखर कामगारांनी साखर कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सांगलीत बैठक घेतली। या बैठकीत साखर कामगारांचे प्रश्न न सुटल्यास साखर कामगार सरकारला येणाऱ्या निवडणुकीत हिसका दाखवतील असा इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास 16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर जातील असा इशारा राज्यातील साखर कामगारांच्या सांगलीतील बैठकीत घेण्यात आलाय। राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष रावसो पाटील, उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, चिटणीस आनंदराव वायकर यांनी ही माहिती दिली आहे। मिरजेत 39 वासरू आणि रेडके आयशर टेम्पोमध्ये होती। अत्यंत निर्दयीपणे टेम्पोमध्ये भरण्यात आली होती। यातील 3 वासरांचा मृत्यू झाला होता। शास्त्री चौक ते वेताळ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्ष समितीचे विनायक माईनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा सापळा रचून तो ताब्यात घेतला। यावेळी आयशर तसेच त्यासोबत असणारी दुचाकी टाकून दोघे चालक पसार झालेत। मिरज शहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। आयशर आणि मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली। 20,500 रुपये किमतीची वासरे आणि 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या वासरांची कराड येथे गोशाळेमध्ये सुखरूप रवानगी पोलिसांनी केली। या प्रकरणी अज्ञात आयशर चालकावर प्राणीछळ प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। बांगलादेशात झालेल्या हिंसक घटनांवरून असंघटित आणि दुर्बल राहणे म्हणजे दुष्टांच्या अत्याचारांना आमंत्रण देणे हा धडा जगभरातील हिंदू समाजानेही घेतला पाहिजे। समाजात असलेले मांगल्य आणि संस्कार नष्टभ्रष्ट करण्याचे, विविधतेचे फुटीरतावादात रूपांतर करण्याचे, समस्याग्रस्त समाज गटांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचे आणि असंतोषाचे, अराजकतेचे रूपांतर करण्याचे प्रयत्न वाढलेत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा सहकार्यवाहक निनाजी अरानके यांनी केले। कडेगाव येथील शिवप्रभू विद्यालय येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडेगाव तालुक्याचा विजयादशमी पथसंचलन आणि शस्त्रपूजन उत्सव या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना निनाद आरनके म्हणाले की आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे। त्याला हानी पोहोचवण्याचं किंवा नष्ट करण्याचे प्रयत्न थांबवणं आवश्यक असून त्यासाठी जागरूक समाजालाच प्रयत्न करावे लागतील। 1925च्या या विजयादशमीच्या पवित्र दिवशी सकल हिंदू समाजासाठी कार्य करणाऱ्या एका सामाजिक सांस्कृतिक संघटनेची अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या विजयादशमी निमित्त मुहूर्तमेढ रोवली गेली आहे। आपण सर्वांनी संकल्प करून चारित्र्य संपन्न, बलशाली आणि संघटित हिंदू समाज निर्माण करण्यासाठी संघाच्या या राष्ट्रयज्ञामध्ये सक्रिय सहभागी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कडेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आलं आणि शहरातील नागरिकांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नंतर शिवप्रभू विद्यालयाच्या पटांगणात स्वयंसेवकांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी कडेगाव तालुक्यातून सर्व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। नांद्रे गाव सतत प्रगतीपथावर राहिलं पाहिजे। गावातील उर्वरित शिल्लक कामांची एक यादीच करून मला द्या। यापुढे नांद्रे गावामध्ये एकही समस्या शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे। नांद्रे येथे भगवान महावीर मंदिराच्या सभागृहाचं भूमिपूजन गाडगीळ यांच्या हस्ते झाले। भगवान महावीर मंदिराच्या सभा मंडपासाठी 35 लाख रुपये आमदार निधीतून मंजूर झालेत। नांद्रे येथील माजी सैनिक कल्याण संस्था येथे वॉल कंपाऊंडच्या बांधकामाचा प्रारंभही झाला। यासाठी 5,67,000 रुपये मंजूर झालेत। जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत नांद्रे येथील बनकर रस्ता सुधारण्यासाठी 54,99,000 रुपये कामाचा प्रारंभही झाला।
गेल्या 10 वर्षात गाडगीळ यांनी नांद्रे गावामध्ये अनेक विकासाची कामे केली, त्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी भाषणात दिली आहे। तसेच गाडगीळ यांनीच विधानसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी करत नांद्रेतून मोठं मताधिक्य देऊ असं आश्वासनही ग्रामस्थांनी दिलंय। माजी सैनिक कल्याण संस्था येथे वॉल कंपाऊंडचं बांधकाम झाल्यामुळे मोठी सोय झाली आहे। वाळवा तालुक्यातील इटकरे फाट्यावर देशी बनावटीचं पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले। या तरुणाकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा एकूण 50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही सदरची कारवाई केली आहे। नयन लक्ष्मण पाटील असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं। यावेळी पथकातील कर्मचारी कॉन्स्टेबल कुबेर खोत आणि अभिजित ठाणेकर हे वाळवा तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की संशयित नयन पाटील हा स्वतःजवळ देशी बनावटीचं पिस्टल बाळगून इटकरे फाट्यावर उभा आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित पाटील याला जेरबंद केलं। त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता कमरेला एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस मिळाली। यावेळी चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर 50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी त्याला कुरळप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। जत येथील श्रीराम मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे। या पालखीसोबत जतचे संस्थानिक आणि श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे, युवराज श्रीमंत अनिरुद्ध राजे आणि शिवांश राजे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते। ही पालखी जत येथील वेशीतून प्रवेश करून ती सीमोल्लंघनाच्या ठिकाणी आल्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली। त्यानंतर संस्थानचे पुरोहित रमेश पुरोहित यांनी विधिवत शमीच्या ढिगाची पूजा केली। त्यानंतर श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी आरती केल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळी सोने लुटण्यासाठी नागरिक एकमेकांच्यावर तुटून पडले होते। त्यानंतर श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी सोने वाटप करत सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी गुरु बिज्जरगी, चंद्रसेन माने पाटील, मोहन माने पाटील, पोलीस पाटील मदन माने पाटील, डॉक्टर देवानंद वाघ यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते।